नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की RTEची लॉटरी लागलेली आहे. तुमच्या मुलाचं नाव ह्या RTEच्या लॉटरीमध्ये आहे का नाही, तुम्ही कसं सोप्या पद्धतीने चेक करू शकता तुमच्या मोबाईलद्वारे. तुम्ही पण RTEचा फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीनं तुमच्या मुलाचं नाव आहे का नाही, कसं चेक करायचं कळून जाईल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे RTE रिझल्ट. RTE रिझल्ट सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर खूप वेबसाईट ओपन होतील. इथं तुम्हाला नंबर 2ची वेबसाईट दिसत आहे, महाराष्ट्र स्टुडंट पोर्टल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी ह्याच्यावरती क्लिक करतो. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून पण तुम्ही वेबसाईट ओपन करू शकतात. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला वरी 3 डॉट दिसत असतील, त्याच्यावरती एकदा क्लिक करा. 3 डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं डेस्कटॉप साईटचं ऑप्शन मिळेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. डेस्कटॉप साईटवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. इथं खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्हाला इथं मूळ यादी नावाचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायची आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही निवडा. इथं गोवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ती यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि तिथून तुम्ही तुमच्या मुलाचा नंबर लागला आहे का नाही ते तुम्ही चेक करू शकतात. आणि त्या यादीमध्ये तुमच्या मुलाचं नाव नसेल तर इथं वेटिंग लिस्टची पण इथं ऑप्शन दिलेले आहेत, तिथून पण तुम्ही एकदा चेक करू शकता. नाहीतर इथं सोपी पद्धत म्हणजे इथं नॉट सिलेक्टेडचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथं तुम्हाला तुमचा ID नंबर टाकायचा आणि सर्च करायचा आहे. मग तुम्हाला इथं कळून जाईल की तुमच्या मुलाचा इथं लिस्टमध्ये नंबर लागलेला आहे का नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.